आपलं इथे यथोचित मानसन्मान केला जाईल। इथे मान्यवरांचं यथोचित मानसन्मान केला जातोय। आपल्या भारतीय संस्कृती आहे, या महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देवो भव। पण प्रत्येक पाहुणा हा अतिथी मात्र आपल्या देवा समान असतो। तर अर्थातच डाके साहेबांचा शुभ सन्मान आदरणीय सन्मान्य निलेश गोवर्धन घरत साहेबांच्या शुभ हस्ते मुख्य आयोजक अर्थातच या गावच्या प्रथम नागरिक आमच्या सरपंच महोदया सोनलजीताई अर्थात यांच्या समवेत आज गावाचा विकास आणि एकच ध्यास असा उल्हास बाळगून आज क्रिकेट प्रति असलेलं प्रेम डाके साहेब देखील या मुख्य अतिथी कक्षामध्ये ते आपण पाहतोय। आदरणीय सन्मान्य निलेश गोवर्धन घरत साहेबांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान पाहतोय। साहेबांच्या चेहऱ्यावरील आनंद आहे ना आमच्या या कार्यक्रमाची साहेब आपण शोभा वाढवली, आपली पदपावले या ठिकाणी आली, त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि धन्यवाद। त्यानंतर आपण पाहतोय विनंती असेल भास्कर साहेबांना विनंती असेल अर्थातच विद्यमान सरपंच चिरनेरी नगरीचे विद्यमान सरपंच साहेब या आपण देखील आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्यावेळेला मात्र भगवा वस्त्र अलंकार शिवशरीची शान म्हणजे भगवा रंग आपण पाहतोय, सॅफ्रॉन कलर आपण इथे पाहतोय। ज्या भगव्या रंगामध्ये आमच्या मशाल धगधगती मशाल ज्या मात्र ध्वजावरती आहे तो ध्वज मात्र इथे मातोय आज आनंदाने डवळतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय भास्कर साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय। विद्यमान सरपंच चिरनेरी नगरीचे गावाचा ध्यास एकच विकास मनाशी बाळगून आज दुसरे सरपंच एका सरपंचाचा शुभ सन्मान करतोय। यांनी मात्र हाताशी घेतलंय नवीन सेवा गाव आणि साहेबांनी घेतलेलं आहे चिरनेरचं गाव। मॅच आपण स्टार्ट करायचा, इथे शुभ सन्मान चालू राहील। यावेळेला मात्र फोटोग्राफी केली जाते। साहेब आपण आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत। अर्थात अविनाशजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल अविनाशजी म्हात्रे साहेब या नवगरचे आमचे अविनाशजी म्हात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान आयोजकांच्या इथे मात्र शुभ हस्ते केला जाईल। मॅच चालू ठेवायची विनंती असेल कारण मान्यवरांचा पाहुण्यांचा शुभ सन्मान होणं खूप महत्त्वाचं आहे। तर इथे मात्र साहेबांचा शुभ सन्मान आपण पाहतोय, अंगावरती वस्त्रालंकार असावा म्हणून भगव्या वस्त्राचं आपण पाहतोय। हा वस्त्र अलंकार हिंदू धर्माची आन बान शान आणि ज्या हिंदू धर्माचा प्रतीक असा रंग भगवा आपण पाहतोय, त्या भगव्या ध्वजामध्ये रंगामध्ये आपण पाहतोय ही मात्र माई चुबदार शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाते। ओव्हर टू पुन्हा एकदा कॉम्बॉक्स। थँक्यू सो मच। पहिलाच बॉल मैदानावरती फेस केला गेला। चला 12th मॅन एक होते राजे, शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी माता जिजाऊंची। अगदी जर का पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करत मी क्रिकेट समालोचक शंतनू चव्हाण घेऊन जातोय अगदी क्रिकेटच्या पटलावरती जिथे आपण स्पर्धा एन्जॉय करताय। अगदी जर का पाहिलं तर आमदार व सरपंच चषक नवीन सेवा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा ज्यामध्ये यावेळचा लोअर फुलटॉस बॉल दोन्ही हाताने केला स्वीकार आणि अगदी जर का पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील, बॉल अडवतील फेकतील, तत्पूर्वी मात्र मैदानावरती 2 धावसंख्या कंप्लीट केल्या जात आहेत। आणि अगदी जर का पाहिला तर या स्पर्धेमध्ये ही मॅच आपण एन्जॉय करताय। एका बाजूने टीम आपल्याला पाहायला मिळते निलेश मूर्ती कोली कोपर आणि त्यांच्या विरोधामध्ये आराध्य स्पोर्ट्स पाटणवली, या 2 टीम दरम्यान मॅच आपण एन्जॉय करताय। पहिली मॅच अगदी पाहिले टाकीगाव त्यांच्या विरोधामध्ये मोठी जुई टीमने सामना जिंकला आणि यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय 1 धावसंख्या कंप्लीट केली जाईल आणि एका धावेने आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 4। या धावसंख्येवरती बॉल देखील मैदानावरून 4 संपलेत आणि अगदी 4 धावा स्कोर कार्ड वरती। नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला यशीदेव दांडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जीपी क्लब फुंडे दोन्ही टीमला आपण टॉस साठी इन्व्हाइट करूयात। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि अगदी जर का पाहिलं तर चिरनेर गावाचे आमचे सरपंच त्यांच्या माध्यमातून अगदी आमच्या मंडळासाठी 5000 रुपयाची धनराशी आली आहे, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असा आभार व्यक्त करतोय। परंतु यावेळच्या बॉलवरती मैदानावरती मित्रांनो काय घडलंय तर बॉल सीमारेषा पार, धावा येतील 4, आलाय चौकार। तिसरे पंच बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे। अगदी जर का पाहिलं तर तिसरे पंच आपल्याला राजेंद्र खरत सर आयोजक आपल्याला राजेंद्र खरत सर पाहायला मिळतील। 12th मॅन चला डिसिजन पेंडिंग असणार आहे। अगदी जर का पाहिलं तर टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 8 धावसंख्या पाहायला मिळतात। पाहूयात या बॉल वरती डिसिजन काय असणार आहे। नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला यशीदेव दांडा आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम जीपी क्लब फुंडे पाहायला मिळणार आहे।
अगदी जर का पाहिलं तर या स्पर्धेमध्ये संपूर्ण ही स्पर्धा 3 दिवस पार पडली आणि त्यानंतर आजचा अंतिमचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळच्या बॉलवरती पंचांचा इशारा येतोय, इट्स अ नो बॉल. मैदानावरती नो बॉल असणारा नेक्स्ट बॉल फ्रीडचा असेल. अगदी जर का पाहिलात ना फ्रीडचा बॉल पाहायला मिळणार आहे. जसं का जेवणामध्ये पडतो कमी मीठ आणि नेक्स्ट बॉल वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे अगदी फ्री हिट. फ्रीडचा बॉल खेळण्यासाठी बॅट्समन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत जर का पाहिलात तर टोटल स्कोर कार्ड वरती धावसंख्या 9 पाहायला मिळतात. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. तिथे गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज अमोल पाटील आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल फ्रीडचा असणार आहे. पव्यात बॅटिंग साठी स्ट्राईक एंड वरती बॅट्समन सज्ज झाले. त्यावेळच्या बॉलवरती लिडिंग एज, परंतु आपण पाहताय क्षेत्ररक्षकाच्या चेंडूची शर्यत लागली आहे. बॉल अगदी आपण पाहताय सीमारेषेपर्यंत गेल्यानंतर अडवला जाईल, फेकला जाईल. तत्पूर्वी या बॉलवरती आपण धावसंख्या अगदी जर का पाहिलं तर 2 धावा सहज रीतीने मैदानावरून कंप्लीट केल्यात आणि 2 धावेने आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलाय. जिथे आपण पाहताय बिनबाद 11 ही धावसंख्या कोपर टीमची आपल्याला पाहायला मिळते. कोपर संघ आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. अगदी जर का पाहिलं पाटणोली संघ यावेळच्या बॉलवरती पंचांकडे लावले अपील मागितली जाते, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावल्या आणि अगदी जर का पाहिला तर बॅट बॉलचा संपर्क येत नाही आहे. मैदानावरती डॉट बॉल आलाय. बघता बघता षटक क्रमांक मैदानावरून पहिलं संपलंय आणि टोटल स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहताय बिनबाद 11. कमॉन डीजे. अगदी जर का पाहिला तर मैदानावरती आपण स्पर्धा एन्जॉय करताय. माजी आमदार व सरपंच चषक 2025 चा थरार आणि थरार नाट्य आपल्याला शेवे गावामध्ये एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय पाटणोली गावाचे उपसरपंच अनिरुद्ध पाटील साहेबांना मी इन्व्हाइट करतो की आपण देखील आमच्या अतिथी मंचावरती यायचं. तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे. अगदी आपण ही स्पर्धा एन्जॉय करताय. शेवक आणि अगदी 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायची याची देखील आपण नोंद घ्यायची. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय ताकद बेमिसाल. बॉल होईल फरार, हा येईल बिग हिट षटकार. अगदी जर का पाहिलं तर आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय रोहिदास घरत साहेबांचं देखील शुभ आगमन, त्यानंतर अनंत घरत साहेबांचं देखील शुभ आगमन पाहायला मिळतोय. वेलकम. एवन जोडे अगदी आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष करूया स्वागत. यावेळच्या बॉलवरती आपल्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क येत नाही. स्विंग अँड मिस डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय, जिथे बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते पाटणोली. यावेळच्या बॉलवरती देखील मोठा फटका येईल का? बॅट मधून सुमधुर आवाज, चेंडू सीमारेषा पार. पुन्हा एकदा येईल दुसरा षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमण केला जातोय. गोलंदाज आपण पाहताय प्रितेश पाटील पाहायला मिळतात. अगदी यावेळचा बॉल मैदानावरती डॉट बॉल पाहायला मिळणार आहे. अजूनही 2 बॉल असणार आहेत. पाहूया 2 बॉलवरती अगदी जर का पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा येणं आवश्यकतेच्या असतात, त्या षटकामध्ये आतापर्यंत आपण 23 धावा पाहिल्यात. अजूनही शेवटचे 2 बॉल असणार आहेत. यावेळच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहताय गोलंदाजाची देखील कमाल मैदानावरती पाहायला मिळाली. 2 षटकार आल्यानंतरचे कमबॅक यावेळेस गोलंदाज करून दाखवतोय. अगदी जर का पाहिलं तर नवीन शेवा गावामध्ये भरलेली रजनी क्रिकेटची स्पर्धा आलेला सर्व प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा आनंद लुटतोय, परंतु यावेळच्या बॉलवरती फटका बराच कालावधीमध्ये टिपला जेल आणि आपण पाहताय ज्या ब्रेक थ्रोच्या शोधामध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहत होता आणि तो ब्रेक थ्रो मिळाला जातोय. पहिला धक्का पाटणोली टीमला. कम ऑन डीजे.
थँक्यू सो मच. अगदी जर का पाहिलं तर मैदानावरतून षटक क्रमांक दुसराचा खेळ संपलाय आणि टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 23 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. यावेळचा बॉल आपण पाहताय वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळतो. वाईड यॉर्कर ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळाला क्रिकेट मधील. अगदी जर का पाहिला तर बॅट अँड बॉलचा संपर्क येत नाही या मैदानावरती आलाय. हा पहिला डॉट बॉल तिथे षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना करण अमोल पाटील यावेळच्या बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक बॉलला अडवतील फेकतील तत्पूर्वी एक धावसंख्या कंप्लीट केली आहे आणि एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागणार आहे. अगदी जर का पाहिलं तर टोटल स्कोर कार्ड आतापर्यंत जाऊन पोहोचलंय 1 गडी बाद 24. ही धावसंख्या आपल्याला बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती पाटणोली पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ कोपर. अर्थातच या दोन टीम दरम्यान बिग फाईट मैदानावरती पाहायला मिळते. परंतु नेक्स्ट मॅच मध्ये अगदी दोन्ही मातब्बर संघ उरण तालुक्यातील पाहायला मिळणार. त्यावेळच्या बॉलवरती देखील बिगेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. अगदी जर का पाहिला तर बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक येतील आणि अगदी जर का पाहिला तर बॉलला अडवतील फेकतील तत्पूर्वी एक धावसंख्या. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय बॅटची कडा आणि धक्का क्रमांक बसलाय दुसरा बॅटिंग करत असताना पाटणोली टीमला. मच अगदी या षटकातले बॉल संपल्यात मैदानावरतून 4 आणि अगदी टोटल स्कोर कार्ड आतापर्यंत 25 या धावसंख्येवरती. पहिला डॉट बॉल दुसऱ्या बॉलवरती आले सिंगल धाव, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आणि चौथ्या बॉलवरती विकेट. शेवटचा 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. यावेळच्या बॉलवरती देखील विकेट करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आलेत. एक धावसंख्या कंप्लीट केली जाईल आणि एकावरती समाधान मानला जाणार आहे. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही मैदानावरती. ही मॅच अगदी जर का पाहिला तर कुठेतरी उशिरा येत असताना आपल्याला पाटणोली संघ पाहायला मिळाला आणि या स्पर्धेला थोडस आपल्याला वेळ जास्त खर्च होत असताना आपण पाहिलात. नेक्स्ट मॅच साठी आम्ही इन्व्हाइट करू जीपी क्लब फुंडे आणि त्यांच्या विरोधामध्ये यशीदेव दांडा. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे अन्यथा षटक कमी केलं जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावरच्या बॉलवरती जर का आपण पाहिलात तर आतापर्यंत षटक क्रमांक मैदानावरतून 3चा खेळ संपलाय. लोअर फुलटॉस बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि मिस फील्ड पाहायला मिळाली आणि या बॉलवरती आपण पाहता बॅट्समन स्ट्राईक एंडला आपण पाहत होतात. अगदी जर का पाहिलात तर धोक्याची घंटा वाजली असती प्रतीक पाटीलची परंतु जर का पाहिलात तर बॉलवरती झेल ड्रॉप झाला आणि अगदी 2 धावसंख्या सहजरीतीने कंप्लीट केल्यात. अगदी जर का पाहिला तर मैदानावरती धावांचा उच्चांक भरपूर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. आजच्या दिवसात पहिल्याच मॅच मध्ये अगदी 84 धावसंख्या आपण पाहिली. त्यावेळच्या बॉलवरती तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस कोणतीही चुकी करणार नाही आहे. टिपलाय झेल आणि आपण पाहताय तिसरा धक्का पुन्हा एकदा पाटणोली टीमला.
थँक्यू. आतापर्यंत 3 धक्के दिलेत बॅटिंग करत असताना पाटणोली टीमला. आता मात्र आपण पाहता अडचणीमध्ये सापडलाय पाटणोली संघ मैदानावरती आणि अगदीच जर का पाहिला तर टोटल स्कोर कार्ड आतापर्यंत जाऊन पोहोचला 28 या धावसंख्येवरती, जिथे 2 बॉलचा खेळ संपलाय. आणि अगदी जर का पाहिला तर अनुज घर त्यांचं देखील शुभ आगमन पाहायला मिळतो. त्यांचं देखील 100 आपण वेलकम करूयात आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं, जिथे अजूनही 4 बॉल बाकी असणार आहेत. यावेळच्या बॉलवरती तडाखा मारण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस देखील कोणतीही चुकी करणार नाहीये. टिपला झेल बॅक टू बॅकचा दुसरा धक्का पाटणोली टीमला. अगदी जर का पाहिलं तर यावेळच्या बॉलवरती पंचांचा अगदी जर का पाहिलं तर पंच पिसारा फुलवत अगदी आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतात. यावेळच्या बॉलवरती अवांतर चेंडू पाहायला मिळतो. अगदी टोटल स्कोर कार्ड वरती आपण धावा 29 पाहताय. आणि अगदी जर का पाहिलं तर या आजच्या दिवसामध्ये 4 पंच आपल्याला पाहायला मिळतात. रोहन पाटील सर पाहायला मिळतील, तदनंतर संदीप पाटील सर पाहायला मिळतात, तदनंतर मुकेश म्हात्रे याच गावाचे पंच पाहायला मिळतात, तदनंतर सुरेश म्हात्रे MCIचे पंच मुलेकंड गावाचे आपल्याला पाहायला मिळतात. 4ही पंचांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. त्यानंतर जर का पाहिला तर या बॉलवरती एक धावसंख्या मैदानावरती पाहायला मिळाल, जिथे स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 30 धावसंख्या पाहायला मिळतात. 30 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती पाटणोली आपल्याला पाहायला मिळते. पाटणोली टीम पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कुठेतरी आपण पाहताय बॅकफूट वरती पाहायला मिळते. आणि अगदी जर का पाहिला तर आत्ताच्या घडीला टोटल स्कोर कार्ड 30 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु नेक्स्ट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलवरती एक धावसंख्या कंप्लीट केली. आणि अगदी जर का पाहिला तर आतापर्यंत बॉल संपलेत मैदानावरून 5 आणि 31 धावा स्कोर कार्डवरती. या मैदानावरती तुम्हाला 5 षटकांमध्ये कमीत कमी 60 ते 65 धावा उभारण्याच्या जरूर आवश्यकतेच्या असतील. जर का पाहिलं तर यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय जशा प्रकारे गाळलेल्या जागा भरावा तशाच गॅप मधून बॉल होते फरार. धावा मिळतील 4. हा येईल 4थ्या षटकातील शेवटच्या बॉलवरती चौकार. आणि अगदी जर का पाहिलं तर आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या 35. या बॉलवरती चौकार पडत. आणि जर का पाहिलं तर स्पर्धा आपण PTC लाईव्ह अर्थातच पनवेल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करताय. आणि अगदी देखील त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. अगदी जाऊयात. आणि अगदी जर का पाहिलं तर PTC लाईव्ह जर का पाहिलं तर पनवेल टेनिस क्रिकेट त्या देखील त्यांचं देखील आपण कौतुक करूयात. आणि जे काय आपले प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांनी देखील लवकरात लवकर लाईक करा, सबस्क्राईब करा, ही देखील आम्ही तुमच्यापर्यंत नम्र विनंती करतो. आणि अगदी या बॉलवरती जर का पाहिलं तर एक धावसंख्या कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. तुतुमय मैदानावरती पाहायला मिळालं डायरेक्ट हिट करण्याची संधी, परंतु जर का पाहिलं तर 2 धावसंख्या कंप्लीट पाहायला मिळतात. जिथे एकच धाव होती तिथे मात्र 2-2 धावसंख्या पाहायला मिळतात. आणि अगदी जर का पाहिलं तर कुठेतरी थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 37 या धावसंख्येवरती. कुठेतरी जर का आपण पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम पाटणोली आज मात्र स्पर्धेमध्ये अडचणीमध्ये सापडले, बॅकफूट वरती आहेत. यावेळच्या बॉलवरती देखील फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु जर का पाहिलं तर एक धावसंख्या कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न केला आणि बघता बघता
2 धावसंख्या देखील कंप्लीट केल्यात. चला नेक्स्ट मॅच यशीदेव दांडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जीपी क्लब पुंडे. शेवटचा कॉल असणार, आपण टॉस साठी यायचा आहे. टॉस साठी दोन्ही टीम आपल्यापर्यंत आम्ही शेवटचा कॉल सांगतोय. जीपी क्लब पुंडे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्या टीम यशीदेव दांडा हा संघ पाहायला मिळणार आहे. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय फिंगर्स रोल्स केलेत. अगदी या बॉलवरती जर का पाहिलात तर बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही. या मैदानावरती तिसरा बॉल संपुष्टात आणलाय आणि आतापर्यंत 37 धावा स्कोर कार्ड वरती. हे चेंडू प्रामुख्याचे अगदी जर का पाहिलं तर 3 बॉल तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे. 3 बॉल वरती 2 विकेट जरी आले तरी मात्र फायटिंग टोटल तुम्ही करू शकता. परंतु यावेळचा लोअर फुलटॉस बॉल फटक्यामध्ये आहे भरपूर वजन. धावा मिळतील अर्धा डझन. बॉल सीमारेषा पार. षटकार. अगदी जर का पाहिलं तर लोअर फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती केला दोन्ही हातांना स्वीकार आणि बॉल अगदी सीमारेषेच्या पार देखील झाला. आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड रोहित शर्मा यांची जर्सी क्रमांक आपल्याला स्कोर कार्ड वरती. चला बॉल द्यायचा. 45 रन टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. रोहित शर्मा यांच्या जर्सीचा क्रमांक अगदी त्यांची आठवण करून देणारा हा आपल्याला आकडा पाहायला मिळतोय. आपण पाहता सन्माननीय ग्राम शिवसेना महिला शाखा प्रमुख वैशाली सुतार ताईंचं देखील आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं. तदनंतर आपल्याला पाहायला मिळतात सरपंच सोनलताई घरत यांचं देखील आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे. आणि तदनंतर आपण पाहता ग्रामपंचायत सदस्य मयुरीताई घरत यांचं देखील शुभागमन आहे. त्यांचं देखील आपण 100 वेलकम करूयात. तदनंतर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहता आतापर्यंत. तदनंतर दिनेश घरत कामगार नेते त्यांचं देखील शुभागमन पाहायला मिळतं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. या बॉलवरती जर का पाहिलात तर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाल्या अगदी 53 धावा झाल्यात आणि विजयासाठी 54 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. येणारे बॉल असतील मैदानावरती 30 आणि धावा करायच्या 54. चला टॉस साठी यायचं. यशीदेव दांडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जीपी क्लब पुंडे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचं याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि जर का जो कर्णधार येईल पहिला आणि जर का पहिला बॉल मैदानावरती पडला तर त्याला टॉस विन दिली जाईल. आणि तदनंतर थँक्यू सो मच. जसे मॅच चालू होईल तसं आपण वळूयात कॉम बॉक्सच्या दिशेने. थँक्यू सो मच. तर याच दरम्यान पाहुण्यांचा शुभ सन्मान घेतला जाईल. विनंती असेल रोहिताजी घरत साहेबांना आपण या इथे टॉस बॉक्स मध्ये या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. विनंती असेल रोहिताजी घरत साहेबांना आपण या. आमचे निलेश गोवर्धन घरत साहेबांच्या शुभ हस्ते मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते मात्र यथोचित वाले सन्मान केला जाईल. रोहिदास दादा घरत साहेबांचा शुभ सन्मान आमचे निलेश दादा घरत यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मुख्य आयोजक अर्थातच थोड्या वेळापूर्वी अर्थातच आमच्या या गावच्या प्रथम नागरिक ज्यांना संबोधित केलं जातं आणि अर्थातच शासन मान्य प्रथम नागरिक असे सोनलताई घरत यांचं देखील शुभ आगमन. मयुरीताई घरत यांचं देखील शुभ आगमन. या दरम्यान रोहिताजी घरत साहेबांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. अंगावरती वस्त्रालंकार असावा म्हणून माईची उपदार शाल अगदी भगव वस्त्र इथे दिलं जातोय. दादांच्या खांद्यावरती अगदी शोभून दिसतंय. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान इथे आपण पाहतोय. छोटे खाणी सन्मान रोहिताजी घरत साहेबांचा संपन्न होतोय. धन्यवाद साहेब, आपण आलात. आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर अनंत घरत साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. साहेब आपण देखील इथे शुभ सन्मान आमचा स्वीकारायचा आहे. मायेची उपदार शाल आपण पाहतोय. वस्त्रालंकार भगवे वस्त्र इथे मात्र या शिवसैनिकाच्या खांद्यावरती शोभून दिसतोय. निष्ठा काय असावी शिवसेनेकडून शिकावी. इथे मात्र पक्षाबरोबर एकनिष्ठता आणि इथून मात्र त्या कार्यकर्त्याचा सन्मान शिवसैनिकाचा सन्मान एक शिवसैनिक करतोय. त्यानंतर दिनेशजी घरत साहेबांना विनंती असेल कामगार नेते आदरणीय सन्माननीय दिनेशजी घरत कामगार नेते कामगारांना न्याय द्यावा आणि या दृष्टिकोनातून मात्र कामगारांवरती होणारा अन्याय त्याला वाचा फोडण्याचं काम मात्र न्याय देण्याचं काम मात्र दिनेशजी घरत कामगार नेते आज मात्र शुभ सन्मान स्वीकारतील आमच्या निलेश गोवर्धन घरत साहेबांच्या शुभ हस्ते. अर्थात आपण पाहतोय ज्या गावच्या प्रथम नागरिक आहेत त्यांचे होम मिनिस्टर आदरणीय सन्माननीय निलेश गोवर्धन घरत साहेबांच्या शुभ हस्ते आता मात्र वायेचा इथे मात्र वायेची उपदार शाल भगवे वस्त्र इथे मात्र दादांना दिलं जातोय आणि पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह.
त्यानंतर रणजित सिंग साहेबांना विनंती असेल आपण देखील हा शुभ सन्मान इथे स्वीकारायचा आहे। रणजित सिंग यांना विनंती करतोय आपण शुभ सन्मान इथे स्वीकारायचा आहे। हा शुभ सन्मान आपण स्वीकारला आमचे कामगार नेते दिनेश दादा घरत, धन्यवाद दादा। तर रणजित सिंग आपण या आपला शुभ सन्मान इथे केला जाईल। अर्थात प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातो। हिंदू धर्माची आपल्या महाराष्ट्राची परंपरा अतिथी देव भव, प्रत्येक येणारा पाहुणा हा भगवंता समान असतो, परमेश्वरा समान असतो। त्या पाहुण्याचा यथोचित सन्मान रणजित सिंग यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। धन्यवाद, आपण आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत। धन्यवाद अक्षय सर। अगदी व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय सोनलताई घरत आपल्याला पाहायला मिळतात। खऱ्या अर्थानं अगदी या गावाचं नेतृत्व ज्यानं खांद्यावर पेलवण्याचं काम केलं ते सोनलताई घरत। तदनंतर त्यांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्य मयुरीताई घरत, तसेच व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय नम्रताताई घरत, त्यांना विनंती केली जाईल आणि त्यांच्या समवेत संजनाताई ठाकूर, आपणास विनंती असेल आपण नक्कीच सरपंचताईंचा सन्मान केला जाईल। नक्कीच सरपंचताईंना देखील मी विनंती करतोय आपण देखील आमच्या समवेत जोडायचं आहे। आपल्या शुभ पवित्र असते नम्रताताईंचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जाईल। मी सरपंचताईंना विनंती करतोय की आपल्या शुभ असते नम्रताताईंचा आपण सन्मान करून घ्यायचा आहे। अगदी उपस्थित अगदी महिला वर्गाची उपस्थिती पाहायला मिळते आणि अगदी सरपंचताईंच्या शुभ असते उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान केला जातोय। अगदी घराला घरपण देण्याचं काम एक आईंच्या माध्यमातून केलं जाते। आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आज अगदी सरपंचांच्या मामिश्र्या आहेत आणि अगदी त्यांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय। अगदी महिला आघाड्या आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतोय महिला वर्ग अग्रगण्य पाहायला मिळतं आणि त्या महिलांचा या कार्यक्रमाप्रसंगी सन्मान केला जातोय। माता भगिनींचा संजनाताईंचा देखील सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जाईल। आज हा गौड सोहळा आपण पाहतोय सरपंचताईंच्या माध्यमातून, हा क्रिकेटचा कुंभमेळा आणि अगदी संजनाताई ठाकूर यांचा हा सन्मान केला जातोय या कार्यक्रमाप्रसंगी। अगदी निर्मल मठाच्या आणि गोड स्वभावांच्या उपस्थित मान्यवरांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय। मी ताईंना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। उपस्थित अगदी महिला सक्षमीकरण आपण पाहतोय, महिला वर्गाचा सन्मान केला जातोय माता भगिनींचा। अगदी आई जिजाऊंची लेख आई अहिल्याबाई होलकरांची लेख आज आपण पाहतोय। प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री अग्रगण्य पाहायला मिळतोय आणि त्याच महिला वर्गाची उपस्थिती आपण पाहतोय। बॅक टू द क्रिकेट जाऊया मैदानाच्या दिशेनं, जिथून कॉम्बॉक्स मध्ये आवाज असेल रावे गावाचा दमदार आवाज अक्षय पाटिल सर। धन्यवाद। इस बार देखा जाए तो दो टीमों के बीच का ये मुकाबला आपको देखने को मिलेगा। एक तरफ जाए तो कोपर, दूसरी तरफ पाटनोली। पहले तो कोपर टीम ने टॉस जीता और फील्डिंग करने का फैसला लिया, बल्लेबाजी के लिए न्योता दिया पाटनोली टीम को। बल्लेबाजी करते हुए 53 रन बनाए, 56 रन की आवश्यकता हो जाएगी। पहली गेंद यहाँ पे तेज तर्रार देखने को मिलेगी राकेश की, बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, बल्ले का और गेंद से संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद की समाप्ति होती हुई दो बल्लेबाज यहाँ पे आपको देखने को मिलेंगे, प्रीतेश पाटिल और उनके साथ गोविंदा। ये ओपनिंग के दो बल्लेबाज मैदान की तरफ आपको नजर आएंगे। प्रीतेश पाटिल की पहली गेंद डॉट, उसके बाद एक चौवा मारा और एक फिर से एक बार डॉट। एवरी डॉट बहुत प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन। आप कहीं में जाइए देखते रहिए, काफी बढ़िया यहाँ पे तगड़ा शॉट, यहाँ पे फाइट दिए फील्डर, यहाँ पे गेंद के नीचे पकड़ा गया कैच, पड़ा यहाँ पे विकेट मैदान से बाहर। चारों खाने चित किया प्रीतेश पाटिल को राकेश इस गेंदबाज ने। फिर से बार एक विकेट डाउन होने के बाद सभी को मैदान की तरफ लेने जाऊंगा। आपको देखते रहे यहाँ पे MLA सरपंच ट्रॉफी 2025 की जानदार शानदार ये प्रतियोगिता, ब्यूटीफुल कलरफुल ये प्रतियोगिता, जिस प्रतियोगिता में आपको स्वर्ण शौकत देखने को मिल रही है। हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे की याद दिलाने वाली ये प्रतियोगिता है। उद्धव बाला साहेब ठाकरे को यहाँ से अभिवादन किया जाएगा क्योंकि आज अध्यक्ष है इस शिवसेना के उद्धव बाला साहेब ठाकरे गढ़ के, उनको भी यहाँ से त्रिवार अभिवादन किया जाएगा। चलते मुकाबले की तरफ आपको ले जाऊंगा। पहले तो आपने देखा
कि कोपर टीम ने टॉस जीता, फील्डिंग करने का फैसला लिया, बल्लेबाजी के लिए न्योता दिया पाटनोली टीम को। पाटनोली टीम ने यहां पे न्योता स्वीकार करते हुए 53 रन बनाए। 54 रन की आवश्यकता होगी। ये आवश्यकता पूरी करते हुए कोपर टीम ने 4 रन बने, 1 विकेट का पतन होता हुआ 4 चौका 1 मारा, उसके बाद रन इकट्ठा किए। टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 6 रन, यहाँ पे 1 विकेट के नुकसान के ऊपर कोपर टीम। फुल टॉस गेंद, यहाँ पे फुल टोल वसूल किया। यहाँ पे बेहतरीन शॉट सिलेक्शन देखने को मिला, कवर ड्राइव यहाँ पे देखने को मिला। मुंबई का मरीन ड्राइव, विराट कोहली का कवर ड्राइव और आते ही इस बल्लेबाज का अमूल का कवर ड्राइव काफी बढ़िया। बढ़िया शॉट यहाँ पे सिलेक्शन देखने को मिला। जिस तरह से कवर ड्राइव, फुल टॉस गेंद के ऊपर कवर ड्राइव लगाया अमोल ने, आते ही चौका धागा। तेज तर्रार गेंद, यहाँ पे जड़ में गेंदबाजी करने का फैसला लिया था, गेंदबाज को मौका था। इस बार क्या हुआ? हे हरि प्रभु रामकृष्ण जगन्नाथम, ये क्या हुआ? परमानंदम इस बार गेंद बोर्ड के बाहर आता हुआ, तंतलाता हुआ चक्का। आमदार ट्रॉफी 2025 का बल्लेबाज के बल्ले से हे प्रभु, हे हरि राम। मौका, बल्लेबाज के बल्ले से आता हुआ ये तनतनाता हुआ चौका। चौकों के बदौलत टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के ऊपर 19 रन। टीमों के बीच का ये मुकाबला आप देख सकते हो। 54 रन का टारगेट है, उसमें चौका अभिदांगा अमोल ने, उसके बाद यहाँ पे उनके साथ गोविंद ने भी एक चौका चढ़ा है। यहाँ पे स्विच हिट करने की कोशिश की थी, लेकिन बल्ले के ऊपर ठीक से नहीं। गेंद जाएगी यहाँ पे फर्स्ट स्लीप के हाथ में गेंद चली जाएगी। अमोल यहाँ पे स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी करते हुए आपको नजर आएंगे। अच्छी गेंद, तेज तर्रार गेंद, डॉट गेंद की समाप्ति की। एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन। ये जानदार शानदार ये शानो शौकत इस प्रतियोगिता में आप देखते हुए बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, ऑन ड्राइव किया गेंद यहाँ पे काऊ कॉर्नर की तरफ, यहाँ पे रुक करती हुई 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। 1 रन से यहाँ पे बढ़ता हुआ स्कोर है स्कोर बोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के ऊपर 20 रन आपको देखने को मिलेंगे। योगेश गेंदबाजी करते हुए पहले गेंद के ऊपर चौका आया, उसके बाद गेंद डॉट, तीसरे गेंद के ऊपर ये सिंगल चुराते हुए बल्लेबाज अमोल। अभी गोविंदा स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे। आप लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज आपको देखने को मिलेंगे। 54 रन बनाने हैं, 54 रन के चक्कर में अभी टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 20, मतलब आने वाली कुछ गेंदें और 34 रन की आवश्यकता होगी। तेज तर्रार गेंद, इस बार ऑन ड्राइव किया काऊ कॉर्नर की तरफ, वहां पे फील्डर तैनात है, पकड़ा जाएगा कैच। चारों खाने चित किया गोविंदा को, ठन ठन गोपाल आता हुआ विकेट नंबर 2 मैदान से बाहर। का भी धुन यहाँ पे बड़ी तरीन बजाते हुए
जहां सब सर झुकते हैं वो मंदिर है, जहां नदी समा जाती है वो समंदर है। जीवन के पटल पे युद्ध थे, लेकिन मुगलों के साम्राज्य को चारों खाने चित किया ना, उन्हें छत्रपति शिवाजी महाराज कहते। तो छत्रपति शिवाजी महाराज को अभिवादन करते हुए फिर से एक बार ले चलता हूं आपको ब्यूटीफुल कलरफुल दुनिया में। वहां पे आपको देखने को मिलेगा ये अमदार सरपंच ट्रॉफी 2025 की प्रतियोगिता। दो टीमों के बीच का ये मुकाबला, एक तरफ कोपर, दूसरे के खिलाफ पाटनोली खेलते हुए आपको नजर आएंगी। पहले पारी में पहले सत्र में यहाँ पे 53 रन बनाए, 54 रन का टारगेट खड़ा किया है कोपर टीम के सामने। उसमें से अभी तक 20 रन बन चुके। योगेश अच्छी गेंदबाजी करते हुए चौथे गेंद के ऊपर यहाँ पे ब्रेक थ्रू दिलाया। इस बार अच्छा पॉइंट की तरफ स्क्वायर कट यहाँ पे देखने को मिला, डीप पॉइंट की तरफ गेंद टन 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 करती भी जाएगी, गेंद बाउंड्री के बाहर आता हुआ अमदार ट्रॉफी 2025 का टन टनाता हुआ चौका बल्लेबाज के बल्ले से। जो 20 रन स्कोर बोर्ड के ऊपर एक विकेट, 2 विकेटों के नुकसान के ऊपर यहां से देखने को मिलेगी कोपर टीम। फुल टॉस गेंद फिर से एक बार टोल वसूल किया, पॉइंट के ऊपर से फिर से एक बार तन तनाता हुआ चौका आता हुआ बल्लेबाज के बल्ले से। मानो ये बल्लेबाज लगा डगआउट से सेट होके आया है, बैक टू बैक 2 चौके। प्रफुल्ल ने आते आते एक डीप पॉइंट की तरफ, फिर से एक बार डीप पॉइंट की तरफ कॉपी बुक स्टाइल में चौका जड़ा। लगभग देखा जाए तो 28 रन स्कोर बोर्ड के ऊपर, आने वाले 18 गेंदें 26 रन की यहाँ से आवश्यकता होगी जीतने के लिए। कौन जीतेगा मुकाबला, कौन हारेगा मुकाबला, ये थोड़ी देर में आपको पता चलेगा। यहाँ से 18 गेंदें और 26 की आवश्यकता है कोपर टीम को। जो कोपर टीम पाटनोली के खिलाफ खेलती हुई, जिस कोपर टीम ने टॉस जीता, फील्डिंग का फैसला लिया, बल्लेबाजी के लिए न्योता दिया, बल्लेबाजी करते हुए 53 रन स्कोर बोर्ड के ऊपर इकट्ठा किए पाटनोली टीम ने। 54 रन का टारगेट रखा, उसमें से अभी टारगेट कंप्लीट हो चुका है 28 का, मतलब आने वाले 18 गेंदें और जीतने के लिए 26 की आवश्यकता होगी। ये मुकाबला जीतने की कोशिश हर एक टीम करेगी, क्योंकि यहां से सभी को ये लगता है कि हम ये अमदार सरपंच ट्रॉफी जीतेंगे, लेकिन मेहनत करनी पड़ेगी। ऑन ड्राइव गोली की रफ्तार से गेंद काऊ कॉर्नर की तरफ आती हुई फील्डर के मस्तक के ऊपर तक देती हुई गेंद गोली की रफ्तार से फिर से एक बार आता हुआ अमदार ट्रॉफी 2025 का डंका बजाने वाला चौका। सत्रह गेंदे 22 रन की आवश्यकता होगी कोपर टीम को। अच्छी बल्लेबाजी करते हुए प्रफुल्ल और उनके साथ अमोल, जिस तरह से पहले रितेश पाटिल आउट हुए, गोविंदा आउट हुए, उनके बाद पारी को संभाला गया। अच्छी साझेदारी पनपती भी दोनों खिलाड़ियों में। प्रफुल्ल के बल्ले से 2 चौके देखे आपने, अमोल के बल्ले से 3 चौके देखे, प्रफुल्ल के बल्ले से 2 चौके आए ना, वो डीप पॉइंट की तरफ आपने देखे, स्क्वायर कट के माध्यम से वो चौके जड़े थे। अच्छी साझेदारी पनपती भी दोनों खिलाड़ियों में। यहाँ पे मुकाबले में ट्विस्ट लाना पड़ेगा, यहाँ पे ब्रेक थ्रू चाहिए पाटनोली टीम को। अगर कमबैक करना है ना, तो यहां से उनको ब्रेक थ्रू चाहिए। वो ब्रेक थ्रू कौन गेंदबाज दिलाएगा? तन्मय, यहां आने वाला गेंदबाज। बड़ा शॉट फिर से एक बार ऑन ड्राइव किया, लॉन्ग ऑन की तरफ गेंद को मोड़ दिया, 1 रन मुकम्मल किया जाएगा। दूसरे की कोशिश, यहाँ पे दूसरे के चक्कर में दूसरी भी रन पूरी करते हुए चित्र की चालबाज की नजर बाजीराव की तलवार के ऊपर संदेह नहीं करते ना, वैसे दोनों खिलाड़ियों के रनिंग बिटवीन द विकेट के ऊपर संदेह नहीं करते। बेहतरीन यहाँ पे रन चुराया, 2 रन यहाँ से चुराते हुए 16 गेंदे और 20 रन की यहाँ से आवश्यकता होगी कोपर टीम को। ये कौन मुकाबला जीतेगा आने वाला दोस्तों वक्त तय करेगा। जानदार शानदार ये प्रतियोगिता हमदार सरपंच ट्रॉफी 2025। वाह क्या बेहतरीन शॉट, इनसाइड आउट शॉट खेला डीप एक्स्ट्रा कवर की तरफ। फिर से एक बार गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जरा चौका। आता हुआ हमदार सरपंच ट्रॉफी 2025 का डंका बजाने वाला ये बेहतरीन चौका। कांग्रेस के नेता बालचंद्र जी गरत, आप आइए अतिथि कक्ष में, आपका तहे दिल से स्वागत है। इस बार अतिथियों का स्वागत मुझे लगता है विकेट के साथ किया है। जो ब्रेक थ्रू चाहिए था ना पाटनोली टीम को, वो ब्रेक थ्रू दिलाया इस गेंदबाज तन्मय ने। फ्लाइट दी थी, टिप्पा खाने के बाद उछाल किया, बल्ले का किनारा लिया और यहाँ पे मिड ऑफ में कैच पकड़ा गया। विकेट नंबर 3 डाउन होता हुआ। बॉल पडताना
चौदह गेंदों में 16 रनों की आवश्यकता होगी। ब्रेक थ्रू चाहिए था, वो ब्रेक थ्रू दिलाया। यहां से कमबैक करेगी क्या पाटनोली टीम? जरूरत थी विकेट की, वो विकेट दिलाया। गेंदबाज थनमई ने आने वाले वक्त में किस तरह से गेंदबाजी हो जाएगी, क्योंकि यहां से ठंडा ठंडा मुकाबला चलते हुए 54 रन का टारगेट सेट किया था, उसमें चौकों की बरसात हुई थी। अब देख सकते हो बल्लेबाजी का ग्राफ। पहले तो अमोल ने लगभग उनके पारी में 4 चौके जड़े, प्रफुल्ल ने 2 चौके जड़े। हाफ ट्रैकर की गेंद इस बार हल्के हाथों से खेला, शॉट एक्स्ट्रा कवर में गेंद को ढकेल दिया। 1 रन यहां से मुकम्मल की जाएगी। सेंसिबल क्रिकेट इधर से आपको देखने को मिल रहा है, जिस तरह से अब उनको मालूम है रन और यहाँ पे गेंदों में जो फासला है वो कम है। यहाँ से धीमे धीमे खेल के भी हम पारी को जीत सकते हैं, मुकाबला जीत सकते हैं, मुकाबला बना सकते हैं। ये कोशिश कोपर की टीम की ओर से की जा रही है। 39 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर कोपर फिर से एक बार हल्के हाथों से खेला, शॉट एक्स्ट्रा कवर में गेंद को ढकेल दिया। बेहतरीन बल्लेबाजी होती, सेंसेबल क्रिकेट, इट इज कॉल्ड सेंसेबल क्रिकेट। उनको मालूम है इक्के दुक्के से काम चलता है, चौके चक्के मारने की आवश्यकता नहीं है। आसान आप जीत हासिल कर सकते हो, और जीत हासिल करने की कोशिश यहां से कोपर के बल्लेबाज करते हुए लगभग देखा जाए तो यहां से 3 ओवर का खेल हो चुका है। 3 ओवर के बाद 40 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर आने वाले 12 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 14 14 रनों की आवश्यकता, 12 गेंदे 14 की आवश्यकता। हम लेंगे छोटा सा ब्रेक। ब्रेक में अपॉर्चुनिटी देंगे हमारे डीजे मास्टर को। यस डेफिनेटली ये प्यार का बंधन है और टाइगर का कलेजा है हमारा शिव बंधन, शिवसेना। बेहतरीन ये मुकाबले चलते हुए, टाइट मुकाबला चलता हुआ, आने वाली 12 गेंदे 14 रनों की आवश्यकता होगी। कौन मुकाबला जीतेगा, कौन हारेगा, या आने वाले वक्त में आपको पता चलेगा। गेंदबाजी बार के ऊपर गेंदबाज इस बार स्क्वायर कट यहां पे देखने को मिली, डीप पॉइंट की तरफ गेंद चली जाती हुई। 1 रन मुकम्मल किया, दूसरे रन की कोशिश की जाएगी, दूसरी भी रन आसानी के साथ पूरी की, इत्मीनान से पूरी की। ये दोनों खिलाड़ियों में यहां से आने वाली 11 गेंदे और यहां से 12 रनों की आवश्यकता होती है। गेंदबाजी मार के ऊपर योगेश अपनी खुद की तरफ से दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर डालते हुए योगेश गेंदबाजी मार के ऊपर आपको देखने को मिलेंगे। पाटनोली टीम और उनके खिलाफ खेलती भी आपको कोपर टीम नजर आएगी। ये दो टीमों के बीच का मुकाबला है। 11 गेंदे 12 की आवश्यकता कोपर टीम को जीतने के लिए। फिर से एक बार कवर के रीजन में खेला, डीप एक्स्ट्रा कवर में लॉफ्टेड कवर ड्राइव यहाँ पे देखने को मिला, सिंगल लीड डबल के लिए दौड़ते हुए। यहाँ पे अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, तालियों की आवाज में आपको सुनने को मिलती हुई, क्योंकि ये रन आना आपको जीत के करीब लेके जाएंगे। 10 गेंदे और यहाँ से 10 रनों की आवश्यकता होगी आने वाले पल में। 10 गेंदे 10 मतलब सचिन रमेश तेंदुलकर का जर्सी नंबर, गॉड ऑफ द क्रिकेट आपको देखने को मिला। 10-10 बड़ा शॉट खेलने के चक्कर में यहाँ पे ऊंचाई ज्यादा लंबाई कम, वहां पे फिल्टर नहीं है, नो मैच लैंड में गेंद गिरेगी। 1 रन मुकम्मल किया, दूसरे की कोशिश यहाँ पे बेहतरीन बेहतरीन जिस तरह से क्विकली यहां से थ्रो गया ना काउ कॉर्नर में से, वहां पे विकेट कीपर ने क्विकली वहां पे विकेटों के ऊपर मारा, लेकिन तब तक के लिए बल्लेबाज बैटिंग क्रीज क्रॉस कर रहा था। इसके दौरान देखा जाए तो 2 रन यहां से फिर से बार मुकम्मल किए गए। 9 गेंदे और 8 रनों की आवश्यकता होगी। रनों में और गेंदों में जो फासला है ना काफी कम है, 1 का है। ये फासला बढ़ जाएगा या कम हो जाएगा आने वाले वक्त में पता चलेगा। आप कहीं मत जाइए, देखते रहिए अमदार सरपंच ट्रॉफी 2025 की प्रतियोगिता। पाटनोली या कोपर, दो टीमों में से कौन सी टीम जीतेगी, क्योंकि 9 गेंदे हैं, 8 रनों की आवश्यकता है। अतिथि सब हमारे इस अतिथि कक्ष में विराजमान होते हुए सभी अतिथियों का तहे दिल से स्वागत करूंगा। यहां पे स्विच हिट करने का कोशिश की थी, लेकिन इस बार गलती की, बल्लेबाज ने सिंगल लेने की कोशिश की थी, लेकिन यहाँ पे विकेटों का विकेट जाता हुआ मैदान से बाहर जाएगा। विकेट नंबर 4 मैदान से बाहर होता हुआ। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको 46 रन 4 विकेटों के नुकसान के ऊपर कोपर टीम लेंगे। फिर से एक बार छोटा सा ब्रेक में सुनेंगे हमारे डीजे मास्टर का सुमधुर संगीत।
क्या बात, हिंदू धर्म पवित्र है, हिंदू धर्म पवित्र है, उसे धर्म इंसान क्या जाने। वो हिंदुस्तान की औलाद नहीं, वो छत्रपति शिवाजी महाराज और बाला साहेब ठाकरे साहब को क्या जाने, छत्रपति शिवाजी महाराज और बाला साहेब ठाकरे को क्या जाने। ये महान हस्ती हमारे दोस्तों हिंदुस्तान के। 8 गेंदे 8 रन की आवश्यकता यहाँ पे देखने को मिलेगी। आमदार सरपंच ट्रॉफी 2025 की प्रतियोगिता जीतने के लिए गेंद यहाँ पे देखने को मिली। बेहतरीन टिप्पा खाने के बाद तेजी से अंदर की तरफ आती भी गेंद, यहाँ पे डॉट गेंद की समाप्ति होती भी। एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन। 7 गेंदे 8 रन की आवश्यकता, 7 गेंदे 8 रन की आवश्यकता। छायाताई मनोहर घरत मैम का यहाँ पे शुभागमन हो चुका है, उनका भी धन्यवाद कहना चाहूंगा। हमारे सरपंच महोदय, इन मैम की वो मम्मी है, माँ है, तो उनका भी यहाँ पे तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। एक माँ का और बेटी का प्यार क्या होता है ना, उन दोनों से पूछो, क्योंकि आज अतिथि कक्ष में एक बेटी उनके माँ के साथ बेटी है। ये रिश्ता, ये दोस्तों कभी न टूटने वाला रिश्ता है। दामाद जी भी काफी खुश लगते हुए, हमारे सासू माँ आ गई, शुभ आशीर्वाद देगी इस प्रतियोगिता को। चलते मुकाबले की तरफ ये रोमांच आपका इस आज के इस प्रतियोगिता में देखने ऑन स्क्रीन देख सकते हो। मम्मी और आप बेटी एक साथ हंसती हुई मुस्कुराती हुई इस प्रतियोगिता के माध्यम से हमारे सरपंच महोदया मैडम और उनकी मम्मी, उनकी माँ इस आज अतिथि कक्ष में एक साथ बैठती हुई। घर में बहुत बार बैठ चुके हैं एक साथ, लेकिन इस अतिथि कक्ष में और इस बड़े प्रोग्राम में आज YouTube के माध्यम से सभी दर्शक इस माँ और उनके बेटी का प्यार देखते हुए। अभी 6 गेंदों में 8 रनों की आवश्यकता है। प्रेशर क्रिएट किया है पाटनोली के गेंदबाजों ने बल्लेबाजों के ऊपर। अच्छी गेंदबाजी करते हुए सराहना करना चाहूंगा पाटोली के इस गेंदबाजों की, जिस तरह से मुकाबले को पकड़ के रखा है। पहले तो 11 गेंदों में 12 चाहिए थे, मतलब 10 में 10, उसके बाद 9 गेंदों में 8, 8 गेंदों में 8, 7 गेंदों में 8, अभी 6 गेंदों में 8। इस तरह से परिस्थिति बदलती हुई इस क्रिकेट की आपको देखने को मिलेगी। गिरगिट की तरह करल बदलने वाला ये क्रिकेट है। 6 गेंदे और 8 रनों की आवश्यकता। अच्छी गेंद, यहाँ पे कवर ड्राइव देखने को मिला, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ देखने को ढकेल दिया। 1 रन मुकम्मल किया, दूसरे रन की कोशिश की जाएगी तेजी से, ये दोनों रन पूरे करते हुए। पहले तो शुरुआत हुई इस ओवर की 6 गेंदों में 8 चाहिए थे, अभी 5 गेंदों में 6 रनों की आवश्यकता है। 5 गेंदे 6 रनों की आवश्यकता है। कोपर या पाटोली, मुकाबला टाइट चलता हुआ, लो स्कोरिंग मैच है। पहले मैच में तो 80 के ऊपर स्कोर गया था, अभी इस मैच में 53 रन बनाए, 54 का टारगेट रखा है। इस बार देखा जाए तो 48 रन 5 विकेटों के नुकसान के ऊपर कोपर टीम। आने वाली 5 गेंदे 6 की आवश्यकता। यहाँ पे स्विच हिट किया, बनी तो बनी नहीं तो अब्दुल गनी, यहाँ पे आता हुआ तनतनाता हुआ चौका, काफी जीत के करीब ले जाना वाला ये चौका आपको देखने को मिला। अभी 4 गेंदे शेष है, जीतने के लिए 2 रनों की आवश्यकता होगी टीम कोपर को। ये कोपर टीम काफी जीत के करीब आती हुई आपको नजर आएगी। इस बार 4 गेंदे 2 रन की आवश्यकता होगी। फील्डिंग में बदलाव देखने को मिलेगा, तेजी से हलचलें बढ़ती हुई मैदान के ऊपर। 4 यहां से गेंद शेष, 2 रनों की आवश्यकता होगी। यहाँ पे ऑन ड्राइव किया गेंद, यहाँ पे काउ कॉर्नर की तरफ ढकेल दी। 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा और जीत के करीब आती हुई कोपर टीम। और ये यहाँ से गलती की और गलती का भुगतान करना पड़ा। यहाँ से 2 रन इकट्ठा किए और कोपर टीम यहाँ से जीतती हुई। मुबारकबाद देना चाहूंगा कोपर टीम को, उतना ही धन्यवाद कहना चाहूंगा पाटनोली टीम को। याच दरम्यान आदरणीय सन्मान्य वैशाली सुतार ताईंचे शुभ आगमन होते, शाखा प्रमुख आहेत आणि त्यांच्या समोर जागृती ताईंचं देखील शुभ आगमन होत आहे। क्रिकेट मात्र इथे आपला पुरुषांचा आहे, पण या महिला देखील आज मात्र इथे आहेत। आज मात्र आपल्या या सरपंच महोदय आहेत,
दांडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपण क्षेत्ररक्षण घेतलाय. मैदान लगेच गाठा आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाने सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे मार्गस्थ करा. लगेच तातडीने घ्या. एका संघाने आपण मैदान सोडलं की दुसऱ्या संघाने लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या दरम्यान आमच्या सरपंच महोदया सोनलताई यांच्या आई इथे आलेल्या आहेत. आईचे प्रेम काय म्हणावं. अगत्याच आपण पाहतोय मुखी चारा पिलांना हळूच चिवताई देई. गोठ्यात वासराला साठते गाई. स्वामी तिरी जगाचा आई बिना भिकारी. आई बिना भिकारी. ती आई मात्र इथे मात्र पाहतोय मायेचा हात फिरवताना. इथे मात्र आमचे जावई बापू म्हणजे मुळा समान असतात आणि त्यांना देखील इथे शुभेच्छा ताईने दिलेल्या आहेत. आज अर्थात आमच्या आई आणि त्यांची लेक मात्र एकाच आपण पाहतो व्यासपीठावर आहे. तर विनंती असेल आमच्या आईंना, आई या आपण आपला यथोचित मान सन्मान. तर विनंती करतो मी आपल्या मुलीच्या शुभ हस्ते सन्मान केलाच पाहिजे. 9 महिने 9 दिवस